नमस्कार. मी श्री प्रमोदजी सस्ते. आपण पाहतात प्रगती चळवळ. आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याची चर्चा आता केवळ विडणी गावापुरती राहिलेली नाही, तर सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर सुरू झाले. विडणी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमितता, माहिती अधिकार कायद्याचा सातत्यपूर्ण वापर, नागरिकांचा संघर्ष, माध्यमांची भूमिका आणि लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व मुद्द्यांचा आज आपण घटनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास किंवा विचार करू. माहिती अधिकाराचा लढा या प्रकरणात RTI कार्यकर्ते श्री अनिकेत किसननाळे यांनी अनेक वर्ष माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मिळवून लेखी तक्रारी, निवेदनं आणि पुरावे संबंधित कार्यालयाकडे सादर केले. या पाठपुराव्यानंतर प्रकरण सार्वजनिक चर्चेत आले आणि विविध स्तरावर चौकशीची प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये माध्यमांची भूमिका, जेव्हा पंचायत समिती फलटण कार्यालयासमोर अनिकेत नाळे यांचं आंदोलन करण्यात आले, तेव्हा प्रगती चळवळने या आंदोलनाचे वृत्तांकन केले. लोकशाहीत माध्यमांचे काम कोणाची बाजू घेणे नाही, तर सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर माहिती नागरिकापर्यंत पोहोचवणे आहे. सोशल मीडियावरील अनुभव. या आंदोलनाची बातमी विडणीतील एका सोशल मीडिया समूहात शेअर केल्यानंतर काही सदस्यांकडून विरोधी प्रतिक्रिया आल्या आणि मला त्या समूहातून काढून टाकण्यात आलं. प्रत्येक खाजगी समूहाला त्यांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतोच, मात्र सार्वजनिक प्रश्नावर मतभेद व्यक्त करताना परस्पर सन्मान आणि सभ्य संवाद राखणे ही लोकशाही संस्कृतीची अपेक्षा आहे. अलीकडच्या काळामध्ये काही नव्या घडामोडी घडल्या. अलीकडेच एका स्थानिक वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या कार्यकाळासंदर्भात आर्थिक अनियमिततेबाबतीत चौकशी आणि पुढील प्रशासकीय कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यांच्या वृत्तवाहिनीवरती ते त्यांनी प्रसिद्ध केलेले. या वृत्तामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. अंतिम निष्कर्ष मात्र सक्षम चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. प्रश्न व्यक्तीचा नाही, व्यवस्थेचा आहे. आज प्रश्न कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या व्यक्तीचा नाही, प्रश्न आहे सार्वजनिक निधीचा, ग्रामपंचायतीतील पारदर्शकतेचा, उत्तरदायित्वाचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा. जर कोणतीही अनियमितता झाली असेल तर चौकशीत ती स्पष्ट होईल आणि जर अनियमितता सिद्ध झाली तर कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक आहे. एकंदरीत या सर्व प्रकरणामध्ये माझी भूमिका काय? मी स्वतः विडणी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी आहे. त्यामुळे या विषयावर बोलताना माझी एकच अपेक्षा आहे, सत्य बाहेर आले पाहिजे, बाहेर यावेच. कोणावरही अन्याय होऊ नये आणि दोषी कोणताही असो, कायदा समानपणे लागू व्हावा. यानंतर सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. सार्वजनिक हिताच्या विषयावर बोलणाऱ्या नागरिकांना, RTI कार्यकर्त्यांना, पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारची धमकी, दबाव किंवा छळ सहन करावा लागू नये. भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार आणि कायदेशीर मार्गाने प्रश्न विचारण्याचा अधिकार देते. मतभेद असू शकतात, पण मतभेदांचे उत्तर धमकी किंवा द्वेष नसून तथ्य आणि कायद्याने दिले गेले पाहिजे. जर कोणत्याही नागरिकाला प्रत्यक्ष धमकी, छळ किंवा सुरक्षिततेचा धोका वाटत असेल तर त्याने संबंधित पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार करणे आणि आवश्यक असल्यास कायदेशीर संरक्षणाची मागणी करणे योग्य ठरेल. शेवटी विडणी ग्रामपंचायत प्रकरणाचा निकाल काहीही लागो, या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे
जागरूक नागरिक, माहितीचा अधिकार आणि स्वतंत्र माध्यमे ही लोकशाहीची खरी ताकद आहेत. आपण सर्वांनी न्याय व्यवस्थेवर आणि कायद्याच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवूया. चौकशी पूर्ण होऊ द्या, सत्य समोर येऊ द्या आणि त्यानंतर कायद्याने जे योग्य असेल ते होऊ द्या. मी प्रमोदजी सस्ते, संपादक @ प्रगती चळवळ. जय हिंद, जय संविधान.